मागच्या लेक्चरमध्ये काय केलं होतं, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट बघितलं होतं. त्यात आपण काय केलं होतं पहा लक्षात आहे. बाय द रूल्स ऑफ निगेशन वी फाइंड आउट, राइट, वी फाइंड आउट द निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट और एनी स्टेटमेंट पैटर्न. ओके, सो पुढे आपण काय केलं होतं बघून घ्या. त्यातला एक क्वेश्चन घेतला होता, एक क्वेश्चन आपण बाकी ठेवलेलं तो आपल्याला द्यायचा आहे. ओके, बघा तुम्ही या पेज नंबर 14 वर, पेज नंबर 14 वरचा क्वेश्चन 1 मधला क्वेश्चन 1 जो आहे त्यामधला टाइप 1 जो आहे त्यामध्ये आपण काही प्रॉब्लेम्स घेतलेले होते. बघा ना, आज आपल्याला बघायचा आहे टाइप 2 बाय कॉम्बिनेशन ऑफ लॉज. ओके, तर मी तुम्हाला काल म्हटलं होतं की लॉ पार्ट 1, बघा ना, लॉ मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पार्ट काय करायचा आहे. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा बघा म्हणजे जे आपण लॉज सांगितलं होते, जो पहिला लॉ होता आपला तो होता म्हणजे निगेशन ऑफ पी एंड क्यू. बरोबर, काय असेल म्हणजे निगेशन ऑफ पी और निगेशन क्यू, म्हणजे दोघांचं निगेशन घ्यायचं आहे आणि काय करायचं आहे और. सेकंड, निगेशन ऑफ पी और क्यू लॉजिकली इक्वल काय असेल म्हणजे निगेशन पी अँड निगेशन क्यू. हे जे दोन्ही लॉज आहेत त्याला म्हटलं आपण डी मॉर्गन्स लॉ, त्याला म्हटलं आपण डी मॉर्गन्स लॉ. बरोबर आहे. थर्ड मी तुम्हाला निगेशन सांगितलं होतं, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू. बरोबर आहे, काय सांगितलं बघून घ्या. पहिला काय करायचा, ऍज इज ठेवायचा. बरोबर आहे, इम्प्लाइज इज रिप्लेस बाय अँड, दुसरा काय करायचा आहे निगेशन. ठीक आहे ना. नेक्स्ट ऑफ फोर्थ, निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू. बरोबर आहे, काय सांगितलं बघून घ्या, पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी. आणि एक सिंपल समजा निगेशन ऑफ निगेशन पी इज ऑल्सो काय असेल. बरोबर आहे, हे पाचही रूल मला मी पाठ करायला सांगितले होते. तर आपण काय करतो, डिमॉर्गन्स लॉ, फक्त डिमॉर्गन्स लॉवरचे काय प्रॉब्लेम्स घेतले ते आज आपल्याला कॉम्बिनेशन ऑफ लॉ म्हणजे 4-5 आपल्याला अप्लाय करायचे. ओके, जास्त प्रॉब्लेम्स नाही आहेत. तर तुम्ही या क्वेश्चन नंबर पेज नंबर 14 वर क्वेश्चन नंबर 1 मधला टाइप 2. ओके, टाइप 2 मधला बघून घ्या. क्वेश्चन काय आहे, युजिंग द रूल्स ऑफ निगेशन राइट द निगेशन ऑफ फॉलोइंग विथ जस्टिफिकेशन. काल आपण क्वेश्चन स्टार्ट केला होता, आज आपल्याला काय करायचं तर टाइप 2 मध्ये प्रॉब्लेम्स आपल्याला बघायचे. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपण फर्स्ट. ओके, निगेशन क्यू इम्प्लाइज पी. तर आता आपल्याला काय करायचं आहे पहा लक्षात आहे की निगेशन क्यू इम्प्लाइज पी, तर आपल्याला करायचं आहे निगेशन. ओके, तर काय काय तो आपण लेट एल इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू निगेशन ऑफ निगेशन क्यू इम्प्लाइज पी. बरोबर आहे, किंवा असं काही तुम्ही असे ठेवलं सिंपल तरी चालत नाही. ओके, आता बघा काय काय म्हणणार. बरोबर आहे ना, इथं काय करायचं आहे बघून घ्या. लक्षात आहे का, तो इम्प्लिकेशनचा रूल आहे तो अप्लाय करायचा आहे. इम्प्लिकेशनचा रूल समजून घ्या पहिले. हा जो पहिला आहे तो ऍज इज ठेवायचा आहे, इम्प्लाइज इज रिप्लेस बाय अँड सेकंडचा काय घ्यायचा आपल्याला निगेशन. सेकंडचा काय घ्यायचा आपल्याला निगेशन. ओके, मग आता बघा काय म्हणणं आहे, जो पहिला आहे तो ऍज इज ठेवा लागेल. बरोबर आहे, पहिला कोण आहे, फक्त क्यू नाही आहे, कोण आहे निगेशन क्यू. दॅट्स वाय निगेशन क्यू ऍज इज, दिस इम्प्लाइज इज रिप्लेस बाय अँड. या इम्प्लाइजला कशाने रिप्लेस करायचं आहे अँड अँड दुसऱ्याचं काय करायचं असते निगेशन. बरोबर, म्हणजेच काय असेल निगेशन टी, म्हणजेच पाहा लक्षात आहे इक्वल टू दॅट इज निगेशन ऑफ काय असेल म्हणजे निगेशन क्यू इम्प्लाइज पी इज लॉजिकली इक्वल टू निगेशन क्यू अँड निगेशन पी. चला, एवढं सिंपल काम आहे. काय केलं आपण पहा, फॉर्म्युला कोणता अप्लाय केला, निगेशन ऑफ निगेशन क्यू इम्प्लाइज पी आहे म्हणजे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन आहे. निगेशन ऑफ इम्प्लिकेशनचा आपण फॉर्म्युला अप्लाय बघितला. पहिला ऍज इज ठेवायचा असतो, इम्प्लाइज इज रिप्लेस बाय अँड, दुसरं काय करायचं असतं निगेशन. तर इथे बघा पहिला कोण आहे निगेशन क्यू, त्याला ऍज इज ठेवू, इम्प्लाइज इज रिप्लेस बाय अँड, दुसरं काय केलं आपण निगेशन. बरोबर आहे, असं त्याला करायचं. ओके, नेक्स्ट काही घेऊन घेऊ. ओके, काही तुम्ही पण घेऊ शकता. ठीक आहे, जे थर्ड आहे ते बघा, थर्ड घेऊन पी और निगेशन क्यू इम्प्लाइज. ओके, पी अँड निगेशन क्यू. बरोबर, आता याला सॉल्व करायचं. लेट निगेशन आपल्याला घ्यायचं आहे सर. बरोबर, लेट एल इज लॉजिकली इक्वॅलेंट. बरोबर, आता एल कोणाला इक्वॅलेंट असेल बघून घ्या, लॉजिकली इक्वॅलेंट. बरोबर ना, तर एल मध्ये आपल्याला काय करायचं आहे निगेशन घ्यायचं आहे. ओके,
निगेशन घ्यायचं. जर निगेशन घ्यायचं असेल तर पहा निगेशन लिहा आणि स्टेटमेंट पॅटर्न लिहा आपण. बरोबर आहे. P or negation Q implies P and negation. ओके. मग पुन्हा बघा लॉ काय आहे पहा निगेशन ऑफ P implies Q. तुम्हाला वाटत असेल तर इथे लिहून घ्यायचं बा साईडनं तरी तुम्ही लिहू शकता. बरोबर आहे ना. निगेशन ऑफ P implies Q लॉजिकली इक्वल टू P and negation Q. ओके. मग आता बघा लक्षात आहे काय झालं की या ब्रॅकेटच्या आतमध्ये पहा दोन ब्रॅकेट आहे. सॉरी एक ब्रॅकेट आहे मोठा आतमध्ये दोन ब्रॅकेट आहेत. एक सिंगल टर्म आहे एक सिंगल टर्म. मला कोण आहे इम्प्लिकेशन म्हणजे पुन्हा आपल्याला निगेशन ऑफ इम्प्लिकेशन अप्लाय करावं लागेल. कोण अप्लाय करावं लागेल निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. सो निगेशन ऑफ इम्प्लिकेशन पहा काय म्हणणं आहे P निगेशन ऑफ P implies Q logically equivalent to P and negation Q. फर्स्ट as it is implies is replaced by and दुसऱ्याचं काय असेल निगेशन. ओके. मग आता बघा काय होईल जो फर्स्ट आहे तो as it is म्हणजे P or negation Q हा as it is बरोबर आहे. implies is replaced by and आणि दुसऱ्याचं काय करायचं आपला निगेशन P and negation Q. जसं मी तुम्हाला कालच्या लेक्चरवर सांगितलं बरोबर आहे की कोणतंच निगेशन बाहेर असलं पाहिजे ब्रॅकेटच्या. त्याला ब्रॅकेटच्या आतमध्ये तुम्हाला घेऊन जावंच लागेल. ओके. तर त्याला आपण घेऊन जाऊ नेक्स्ट स्टेप मध्ये बघा P or negation Q and याला ब्रॅकेटच्या आतमध्ये घेऊन चला. बघा दोन स्टेटमेंट आहेत P आणि निगेशन Q. मग त्यात पुन्हा अँड असेल तर कोणता लॉ अप्लाय करतो आपण डी मॉर्गन्स लॉ. साईडनं दिलेला पुन्हा बाय डी मॉर्गन्स लॉ. बाय डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ असताना डी मॉर्गन्स लॉ पाहिजे. काही लोक त्याला इऑन मॉर्गन असतो बरोबर ना. बरोबर नाही ठीक आहे. निगेशनला आतमध्ये घेऊन चला. निगेशन जर आपण आतमध्ये घेऊन गेलो लक्षात आहे काय म्हणजे निगेशन P कारण की कोण डी मॉर्गन्स लॉ काय नसतं दोघांचंही निगेशन and is replaced by or. बरोबर आहे. दुसऱ्याचं पण काय असेल निगेशन. आता ऑलरेडी निगेशन Q आहे त्याचं पण काय घेतलं आपण निगेशन. ओके. मग आता काय म्हणतोय पहा P or negation Q and negation P or निगेशन काय होते तो ओरिजिनल स्टेटमेंट कोण असते बरोबर आहे. हा झाला शेवटचा रिझल्ट तुम्ही लिहून घ्यायचा. हा जो रिझल्ट आहे ना हा शेवटी लिहून घ्या. मग जागा कमी आहे माझ्याकडे म्हणून बरोबर आहे ना. तर हे जे असे आहेत समजून घ्या बरोबर निगेशन ऑफ इम्प्लिकेशन अप्लाय करायचं. तोच फॉर्म्युला आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. नेक्स्ट वन चौथा बघायचा. ओके. 4 नंबर P implies Q. ओके or R. आपल्याला याचं निगेशन बघायचं बरोबर. लेट काय असेल हिअर इज लॉजिकल इक्वल टू निगेशन ऑफ बरोबर कोण आहे निगेशन ऑफ काय असेल दॅट इज P implies Q or R. P implies Q काय असेल or R. आता आपल्याला काय करायचं आहे बघा पुन्हा हा जो मोठा ब्रॅकेट आहे या मोठ्या ब्रॅकेटमध्ये बघा हे दोन आहेत. या दोघांच्या मदत बघा कोण आहे और. कारण त्या ब्रॅकेटमध्ये एकच टर्म कन्सिडर होते. मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं आधी सांगितलं 2-3 लेक्चरवर मी तुम्हाला हे सांगून राहिलोय की ब्रॅकेट म्हणजे एकच टर्म सिंगल कन्सिडर होते. एक टर्म आर मध्ये एक टर्म ब्रॅकेट मदत कोण आहे और. म्हणजेच पहा लक्षात आहे का आपल्याला काय अप्लाय करावं लागेल बरोबर आहे ना डिमॉर्गन्स लॉ कारण की और आहे. मग आता बाय डिमॉर्गन्स लॉ साईड नसतं लिहावं आपल्याला बाय डिमॉर्गन्स लॉ बाय डिमॉर्गन्स लॉ. ओके. काय होईल पहा जी फर्स्ट दोन्ही टर्म्स आपण काय करतो निगेशन घेतो और इज रिप्लेस्ड बाय अँड निगेशन ऑफ काय म्हणजे तुम्ही घ्या P implies Q और इज रिप्लेस्ड बाय अँड निगेशन R.
आता बघा निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू, आता आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युलाच आहे. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू बरोबर आहे. काय असेल बघूया निगेशन ऑफ इम्प्लिकेशन पी अँड निगेशन क्यू. तर डायरेक्ट घ्या पी अँड निगेशन क्यू बरोबर आहे. कारण की निगेशन आत पण घ्यावंच लागेल आपल्याला. अँड काय असेल निगेशन आर. दिस इज नथिंग बट यल. सो यल मीन्स right P implies Q or R is logically equivalent to काय असेल बघूया P and negation Q and negation R. ठीक आहे. नेक्स्ट बघा जसे सोपे आहेत काही एवढे असे हार्ड नाही आहेत. ओके पहिल्यांदा आपण पहिलं घेतलेलं आहे. नंतर आपण पाहून घ्या एक, तीन आणि चार बरोबर आहे. असे आपण तीन घेतलेले आहेत बरोबर ना. तर तुम्हाला काय करायचं आहे 2, 5 आणि 6 असे दोन होमवर्क करायचे बरोबर आहे. होमवर्क पाहून घ्या काय असेल बरोबर आहे. तर बघा पेज नंबर ठीक आहे पेज नंबर 14 क्वेश्चन 1 त्यामधला टाइप 2 आणि प्रॉब्लेम्स बघून घ्या. प्रॉब्लेम्स कोणते असतील. प्रॉब्लेम्स असेल पाहून घ्या 2. ओके त्यानंतर पहा 3 आपण घेतलेला आहे, 4 आपण घेतलेला आहे, 5 आणि 6 असे 3 आपल्याला करायचे आहे. ओके तर हे तिन्ही तुम्ही बरोबर करा असं मी एक्सपेक्ट करतोच तुमच्याकडून. ओके कारण की आता हे या तिघांचे हे जे 3 घेतले ते 3 त्याच्यासारखे हे 3 आहेत बरोबर आहे. हे करून मला पाठवा. ओके त्यानंतर बघा लक्ष द्या. आता आपल्याला काय करायचं आहे. ओके हो तुम्ही पेज नंबर 12 वर या. इथे सांगितलं तुम्ही पेज नंबर 12 त्यामध्ये एक छोटा टॉपिक आहे कॉन्व्हर्स इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कोणता टॉपिक आहे कॉन्व्हर्स इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ओके तर समजून घ्या त्याच्याबद्दल आपण बघू. ओके कॉन्व्हर्स इन्व्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह बरोबर आहे ऑफ इम्प्लिकेशन असं जरी केलं चालते. ओके मग आता मला लक्षात आहे कॉन्व्हर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह ते कोणाचं असेल आणि लिहायचं असं हे आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे. ओके तर बघा सगळ्यात पहिल्यांदा जो कॉन्व्हर्स आहे जो कॉन्व्हर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह हा फक्त एकाच स्टेटमेंटचा लिहिला जातो तो म्हणजे इम्प्लिकेशनचा. कोणाचा इम्प्लिकेशन. लेट समजा स्टेटमेंट आहे तुमच्याकडे कोण लक्षात आहे पी इम्प्लाइज क्यू. कोणतं स्टेटमेंट आहे पी इम्प्लाइज क्यू. हा तुमचा सिम्बॉलिक फॉर्म आहे. एक तुम्हाला स्टेटमेंट दिलेला आहे एक इफ देन मध्ये दिलेला आहे बरोबर. जर तुम्ही सिम्बॉलिक फॉर्म दिला पी इम्प्लाइज क्यू तर त्याचा तुम्हाला काय करायचं आहे कॉन्व्हर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे 3 लिहायचे आहेत बरोबर आहे. म्हणजे मला लक्षात आहे कॉन्व्हर्सचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा नाही कॉन्व्हर्स. ओके कॉन्व्हर्स असेल कोण घ्या क्यू इम्प्लाइज पी. कॉन्व्हर्स जर लिहायचं असेल तर काय सिम्बॉलिक फॉर्म आहे क्यू इम्प्लाइज पी. फॉर्म्युला पाठ ठेवायचा कॉन्व्हर्सचा काय असेल क्यू इम्प्लाइज पी. पी आणि क्यू इंटरचेंज करू. इन्व्हर्स बरोबर निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू म्हणजे पी आणि क्यू ला दोघांचं निगेशन लावून द्या संपला विषय. इम्प्लिकेशनला दोघांनाही निगेशन लावून घ्या इम्प्लिकेशन मध्ये म्हणजे तो होऊन जाईल इन्व्हर्स. आणि काय म्हणजे कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्ट्रापॉझिटिव्ह मध्ये काय होईल मला लक्षात द्या निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. काय होईल निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी म्हणजे इन्व्हर्स कॉन्व्हर्स मध्ये कोण आहे क्यू इम्प्लाइज पी बरोबर. कॉन्व्हर्स मध्ये कोण आहे क्यू इम्प्लाइज पी. त्या क्यू ला आणि पी ला दोघांनाही निगेशन लावून घ्या म्हणजे काय फॉर्म होईल कॉन्ट्रापॉझिटिव्ह. इम्प्लिकेशन मध्ये पहा दोघांनाही निगेशन लावा काय फॉर्म होईल इन्व्हर्स. पहा काय म्हटलं मी इम्प्लिकेशन मध्ये काय करायचं आपल्याला
दोघांनाही निगेशन लावायचं आहे, काय फॉर्म होईल? इनव्हर्स. कॉन्व्हर्स मध्ये दोघांनाही निगेशन लावा, काय फॉर्म होईल? कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. काय फॉर्म होईल? कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. काय म्हटलं मी? इम्प्लिकेशन मध्ये दोघांनाही निगेशन लावा, इनव्हर्स फॉर्म होईल. कॉन्व्हर्स मध्ये होऊन घ्या, दोघांनाही निगेशन लावा, कोण तयार होईल? कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. हे इम्प्लिकेशन आहे, बरोबर आहे? असे लक्षात ठेवायचं बघा. हे आपलं इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन इज स्टार्टेड बाय आय आणि हा पण आहे. इम्प्लिकेशन आणि आय हे एकमेकांना रिलेटेड कसे आहेत? दोघांना इम्प्लिकेशन मध्ये दोघांना निगेशन लावा, इनव्हर्स फॉर्म होईल. कॉन्व्हर्स हा सी आहे, इकडे पण सी आहे, बरोबर आहे? कॉन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स जो असेल त्याला दोघांना निगेशन लावा, क्यू आणि पी ला, म्हणजे तुमचा काय तयार होईल? कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. इफ देन राईट स्टेप, बरोबर आहे? आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ग्रुप मध्ये मी सांगतो तुम्हाला, बरोबर आहे? फर्स्ट, ठीक आहे. आता हे 4 स्टेटमेंट झाले आपल्याकडे, बरोबर आहे? नोट्स मध्ये मी टाकले, तिने टाकले, तेव्हा आपण पहिल्यांदा बघून घ्या. ओके, नोट्स मध्ये मला असं वाटून राहिलं की नाही येत, जाऊ दे, तर एकदा बघून घेऊ. कसं आहे, प्रॉब्लेम मध्ये फार काम नाही बसवायचं, उद्या पण असं नाही म्हणा किंवा ठीक आहे. जाऊ हे टाकले आहे, पेज नंबर 9 वर आहे, समजा असा प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तरी मी सांगून देतो तुम्हाला, बरोबर आहे? इम्प्लिकेशन पहा, लक्ष द्या. Implication is logically equivalent to contra positive. Is logically equivalent to contra positive. Implication logically equivalent असेल contra positive, बरोबर आहे? टेबल मध्ये आपण बघितलं आहे, बरोबर आहे? मे बी मला असं वाटतं कोणत्या अगोदर आपण जेव्हा टेबल बघितलं लॉजिकल इक्विव्हॅलन्स, बरोबर ना? जे शनिवारचे व्हिडिओ होते, बरोबर आहे? शनिवारच्या व्हिडिओमध्ये आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्स बघितलाय. त्यामध्ये आपण बघितलं होतं इम्प्लिकेशन म्हणजे कोण आहे? P implies Q is logically equivalent to negation Q implies negation P, बरोबर आहे ना? ट्रूथ टेबल मध्ये आपल्याला सॉल्व्ह केलं होतं. मी तुम्हाला P implies Q मध्ये 3 सांगितले होते. एक सांगितलं होतं P implies Q logically equivalent to negation P or Q is logically equivalent to negation Q implies negation P. या तिघांच्या व्हॅल्यू सारख्या आल्या होत्या, बरोबर आहे ना? तर तो जो आहे त्या ट्रूथ टेबल मध्ये मला लक्ष द्यायचं. तर आता हा पार्ट घेतला नाही आपण, डायरेक्ट हा म्हणजे इम्प्लिकेशन इज लॉजिकली इक्वल टू काय असेल? कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. म्हणजे इम्प्लिकेशन आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह दोघांचं मिनिंग काय? सारखंच आहे. दोघांचं मिनिंग काय असेल? सेम. अशी तुम्हाला 4-5 स्टेटमेंट दिलेले आहेत. त्या 4-5 स्टेटमेंट पैकी मला सांगा याच्यातले 2 स्टेटमेंट कोणते आहेत? बरोबर आहे. तर आपण सांगता आलं पाहिजे इम्प्लिकेशन आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह जर असेल त्या स्टेटमेंटचा, तर इम्प्लिकेशन आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह दोन्ही काय राहील? सारखे असतील, बरोबर आहे ना? त्याच्यानंतर बघा, आता कॉन्व्हर्स, लक्ष द्या. सेकंड बघा, कॉन्व्हर्स इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू इनव्हर्स. कॉन्व्हर्स जो आहे हा काय असेल? लॉजिकली इक्विव्हॅलंट टू इनव्हर्स. कॉन्व्हर्स कोणतं पहा, Q implies P is logically equivalent to काय असेल? इनव्हर्स. निगेशन P implies negation P. काय असेल पहा, कॉन्व्हर्स इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू इनव्हर्स. म्हणजे कॉन्व्हर्स आणि इनव्हर्स दोन्ही सारखे आहेत. म्हणजे Q implies P is logically equivalent to काय असेल? निगेशन P implies negation Q. तर हे पण लक्षात ठेवायचं, कारण याचं काम आपल्याला नेहमी पडते. ओके, तर पहा लक्षात द्या, याला पण करून घ्यायचा. नेक्स्ट पार्ट, ठीक आहे? तर कॉन्व्हर्स आणि इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ओके, तर लक्षात ठेवायचं. P implies Q इज इम्प्लिकेशन, कॉन्व्हर्स इज Q implies P. दोघांना उलट करायचं. इनव्हर्स मध्ये कोण घ्या? इम्प्लिकेशनला निगेशन घ्यायचं, दोघांना निगेशन लावून द्यायचं. P आणि Q ला इफ देनच्या ठिकाणी इफ देनच. कॉन्व्हर्सच्या वेळेस कॉन्ट्रा पॉझिटिव्हच्या वेळेस काय करायचं? कॉन्व्हर्सला Q आणि P दोघांना निगेशन लावून द्यायचं. संपला विषय. ओके, नेक्स्ट बघा. त्याच पेजवर प्रॉब्लेम्स.
आता बघा पेज नंबर 12 वर किती पेज नंबर म्हटलं आपण 12. ओके, त्या पेज नंबर 12 वर क्वेश्चन नंबर 1 आहे. क्वेश्चन नंबर 1 काय पहा, राईट अ कॉन्व्हर्स इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट. काय क्वेश्चन आहे, राईट कॉन्व्हर्स इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट. ओके, तर पहा अतिशय इझी आहे, 2 किंवा 3 मार्काला या क्वेश्चन येतो. बरं आहे ना. मॅक्सिमम टाइम म्हणजे कधी कधी 3 मार्काला आलेला आहे आणि कधी कधी 2 मार्काला आलेला आहे. बरं आहे, 2च कसं 2 मार्काला सफिशियंट आहे, क्वेश्चन 3 मार्काला ऍक्च्युअली सफिशियंट नाही आहे. पण तरी आता काय आहे ते कोणता कोणता पेपर सेटर टाकून देते. ओके, तर बघा क्वेश्चन काय, राईट द कॉन्व्हर्स इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट्स. ओके, सगळ्यात पहिलं स्टेटमेंट अतिशय इझी टॉपिक आहे हा. ओके, पहा म्हटलंय, इफ अ फंक्शन इज डिफरन्शिएबल, इफ अ फंक्शन इज डिफरन्शिएबल then it is continuous, it is continuous. आता बघा काय करायचं, पहिल्यांदा बघा आपल्याला लिहायचं आहे कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह स्टेटमेंट. तुम्हाला दिलेला आहे स्टेटमेंट नेहमी बरोबर फॉर्म मध्येच आहे. ओके, आता बघा यात काय करायला आपल्याला, इफ अ फंक्शन इज डिफरन्शिएबल देन इट इज कंटिन्युअस. या स्टेटमेंटचं मिनिंग काय होते काय नाही तो नंतरचा पार्ट आहे, कारण की जेव्हा डिफरन्शिएशन हा चॅप्टर आपण स्टार्ट करू तो पेपर 2चा फर्स्ट चॅप्टर आहे. बरोबर, लवकर चालू करू, टेन्शन नका घेऊ. इफ अ फंक्शन इज डिफरन्शिएबल देन इट इज कंटिन्युअस. तर कंटिन्युटी आपण पहिल्यांदा शिकलेलो आहे, डिफरन्शिएबिलिटी पण शिकलेलो आहे पहिला. बरोबर आहे, डिफरन्शिएबिलिटी आणि कंटिन्युटी हे दोन्ही टॉपिक आपले झालेले आहेत. आणि तुम्हाला चांगलं आठवत असेल तर मी तुम्हाला एक पॉईंट लिहून दिला असेल. बरोबर, जेव्हा शिकवलं मी आपल्याला तुम्हाला आठवलं की नाही आठवत मला माहित नाही. बरोबर आहे ना. एव्हरी डिफरन्शिएबल फंक्शन इज कंटिन्युअस हा एक थेरम तुम्हाला मी प्रूव्ह करून दिला होता. एव्हरी डिफरन्शिएबल फंक्शन इज कंटिन्युअस. मग आपण त्याचे प्रॉब्लेम्स पण बघितले होते डिफरन्शिएबिलिटीचे आणि कंटिन्युटीचे. बरोबर, काही प्रॉब्लेम्स पण घेतलेले होते. डिफरन्शिएबिलिटी चॅप्टर मध्ये काय करायचं, 11वीचा जो डिफरन्शिएशन आहे त्याचं रजिस्टर बघायचं. बरं, 11वीचा मी काय म्हणतो, 11वीचा डिफरन्शिएशन चॅप्टर बघायचं, त्याचा रजिस्टर काढायला आपलं 11वीचं. त्यात मी तुम्हाला हे लिहून दिलेलं आहे की एव्हरी डिफरन्शिएबल फंक्शन इज कंटिन्युअस. त्याचा थेरम पण घेतलेला असेल मे बी, आता मला एवढं आठवत नाही, पण थेरम घेतलेला आहे आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स पण घेतलेले आहेत. बरोबर ना. डिफरन्शिएबल असेल तर कंटिन्युअस असते, किंवा डिफरन्शिएबिलिटी चेक केली आपण, कंटिन्युटी चेक केली आहे. बरोबर ना. तुम्हाला आठवत असेल तर, नसन आठवत असेल तर रजिस्टर बघा ते. ओके, तर बघा बाकी आपण नंतर डिस्कस करू. आता आपला तो पार्ट नाही की डिफरन्शिएबल आहे कंटिन्युअस आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह घ्यायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा बघा आपल्याला लागेल त्याचा सिम्बॉलिक फॉर्म. पी स्टँड्स फॉर. आता आपण घ्या कनेक्टिव्ह म्हणून आहे इफ देन. मी तुम्हाला सांगितलंय की इफ नंतरचं जे स्टेटमेंट असेल ते असेल पी, त्याला पी लिहायचं. काय आपण घ्या, फंक्शन इज डिफरन्शिएबल. बरोबर, पी स्टँड्स फॉर काय असेल, फंक्शन इज डिफरन्शिएबल. आणि काय करायचं, एवढं दिलं ना आपण, याच्याच खाली याचं निगेशन पण लिहून टाकायचं, फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल. कारण की आता आपल्याला काय माहित आहे, निगेशन इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मध्ये निगेशनचं काम पडतं आपल्याला. निगेशन पटकन लिहून टाकायचं, इज नॉट डिफरन्शिएबल. ओके, क्यू देन नंतरचा पार्ट क्यू असतो. देन पुन्हा इट इज कंटिन्युअस. इट इज मीन्स कोण, फंक्शन. ओके, तुम्ही इट इज कंटिन्युअस लिहा किंवा फंक्शन इज कंटिन्युअस लिहा, काही वेळेला. ओके, फंक्शन इज कंटिन्युअस, फंक्शन इज कंटिन्युअस. ओके, निगेशन क्यू काय असेल पहा, फंक्शन इज नॉट कंटिन्युअस, फंक्शन इज नॉट कंटिन्युअस. ओके, आता बघा सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म पुन्हा पी इम्प्लाइज क्यू. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपण घ्या पी इम्प्लाइज क्यू आहे. आता आपल्याला लिहायचं आहे कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ओके, तर सगळ्यात पहिले आपण फॉर्म्युला कॉन्व्हर्स. काय फॉर्म्युला आहे कॉन्व्हर्सचा, क्यू इम्प्लाइज पी.
आता इम्प्लाइज आहे म्हणजे इफ देन आहे, त्याला वर्बल फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचं आहे, बरोबर आहे ना. सगळ्यात पहिले पहा इफ, इफ नंतर होऊन घ्या कोण असेल का, पहिले क्यू असेल, बरं आहे. इफ नंतर कोण असेल पहिल्यांदा क्यू, कारण की होऊन घ्या क्यू इम्प्लाइज पी आहे म्हणजे पहिले क्यू लागेल. क्यू कोण आहे बघा, क्यू बघा, फंक्शन इज कंटिन्युअस. काय असेल पहा, इफ अ फंक्शन इज कंटिन्युअस, फंक्शन इज कंटिन्युअस, कारण की क्यू इम्प्लाइज पी आहे, पहिले क्यू आहे म्हणून आपण पहिले क्यू लिहिलेला आहे. ओके, जसं होऊन घ्या इथं पहिले पी होता म्हणून पहिले पी लिहिलेला आहे आपण. ओके, फंक्शन इज डिफरन्शिएबल. तर बघा इफ फंक्शन इज कंटिन्युअस देन पी, पी बघा कोण आहे, फंक्शन इज डिफरन्शिएबल. तुम्ही फंक्शनच्या ठिकाणी तुम्ही इट इज पण लिहू शकता असं, इट इज डिफरन्शिएबल. आणि तुम्हाला नाही कळून राहिलं काय लिहायचं, इट इज लिहायचं आहे की ही लिहायचं आहे की शी लिहायचं आहे की दे लिहायचं आहे की वी लिहायचं आहे की काय लिहायचं आहे, तुम्हाला नाही कळत, सरळ सरळ लिहून द्यायचं फंक्शन इज डिफरन्शिएबल. इट वगैरेच्या भानगडीत पळायचं नाही, संपला विषय, कन्व्हर्स तयार लागतो. काही लागू करून घ्या, इफ देन तर राहिलंच त्या, बरं आहे, कारण की इम्प्लिकेशन आहे, इफ देन राहिलंच. इफ नंतर पुन्हा क्यू काय, फंक्शन इज कंटिन्युअस, त्याच्यानंतर पुन्हा पी, देन नंतर पी लिहा, इट इज काय असेल, डिफरन्शिएबल. नेक्स्ट पहा इनव्हर्स. negation P implies negation Q. negation P implies काय असेल, negation Q. पुन्हा implies आहे, implies झाला तर काय करावं लागेल, पुन्हा if यूज करावं लागेल. if पुन्हा एक पहिल्यांदा negation P, negation P म्हणजे पुन्हा function is not differentiable. लिहा if function is not differentiable then पुन्हा निगेशन क्यू, बरोबर. निगेशन क्यू कोण आहे बघा, फंक्शन इज नॉट कंटिन्युअस, देन फंक्शन इज नॉट कंटिन्युअस. ओके, नेक्स्ट पहा आपल्याला बघायचं आहे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, कॉन्ट्रा पॉझिटिव्हचा काय फॉर्म्युला बघा, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. काय फॉर्म्युला आहे, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. सो कॉन्ट्रा पॉझिटिव्ह पुन्हा पहा इम्प्लिकेशन आहे तर काय असेल, इफ पुन्हा निगेशन क्यू, निगेशन क्यू पुन्हा फंक्शन इज नॉट कंटिन्युअस. इफ अ फंक्शन इज नॉट कंटिन्युअस, ओके, देन निगेशन पी, निगेशन पी पुन्हा आहे फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल. तुम्ही फंक्शन जे आहे किंवा इट या काही इट इज नॉट, बरोबर, काय असेल, डिफरन्शिएबल. इट इज नॉट डिफरन्शिएबल, बरोबर आहे ना. सहसा मागच्या वर्षीपर्यंत त्याच्यावर भरल्या वर्षी 2 मार्क आलेले आहेत, बरोबर आहे, म्हणजे 2 मार्क्स तुम्हाला एवढं लिहायचं, बरोबर आहे. तुम्ही बरोबर बघायचं आणि तसंच त्याला लिहायचं. ठीक आहे, लिहिणं एकदम सिंपल आहे. पहिल्यांदा काय करायचं आहे, इफ देन आहे तर पहिल्यांदा पी आणि क्यू दोन्ही स्टेटमेंट लिहायचे, त्याचे निगेशन पटकन लिहून घ्यायचे तिथेच. सिम्बॉलिक फॉर्म लिहिलेला आहे. आता काय करायचं, कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्व्हर्सचा फॉर्म्युला फिक्स आहे, क्यू इम्प्लाइज क्यू. इनव्हर्सचा फॉर्म्युला फिक्स आहे, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह फॉर्म्युला फिक्स आहे, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन क्यू. बरोबर आहे, हे सगळं समजून लिहून घ्यायचं. ठीक आहे, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे बघा. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे, बघून घ्या. क्वेश्चन नंबर 1 मधला 4 इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्याला इम्पॉर्टंट मार्क 4 ला. आणि व्हिडिओ करताना नोट्स सोबत ठेवायचं, बरोबर आहे, म्हणजे नोट्स सोबत ठेवल्याने काय होतं ते तुम्हाला कळत जाते, बरोबर आहे ना. तर कसं अंधाराम करायला म्हणलं पाहिजे. जास्त वेळेस सायंटिस्ट मला दाखवायचं नाही बा मी सगळं त्या पीडीएफ मध्ये बघतो, असं करतो तसं करतो, बरं या गोष्टी तुझ्या बाजूला ठेवता. मोबाईल आपल्यापाशी सायन्स पीडीएफ आहे, मोबाईल त्यात सायंटिस्ट पण आपण. ठीक आहे, जे चौथा आहे ते बघा, फॅमिली बिकम्स लिटरेट.
family becomes literate. Becomes literate if the women in it, if the woman पाहिजे तिथे, ओके, women in it is literate. आता बघा काय करायचं आपल्याला, याचा पहिल्यांदा सिंबॉलिक फॉर्म लिहायचा आहे. स्टेटमेंट पहा, थोडं फिरून विचारलेलं, थोडं फिरून सांगितलेलं आहे. फिरून म्हणजे पहा कसं केलंय, सिंपल स्टेटमेंट नाही करून टाकलाय. तर आहे ना, तुम्ही काय करता, पटकन सुरुवात करून टाकता. पी लिहायचं आहे, बरोबर, पी लिहायचं आहे. ओके, तर पी लिहायचं आहे. तुम्ही पटकन काय करता, अ फॅमिली बिकम्स लिटरेट इज अ पी. द वुमेन इन इट इज लिटरेट, याला तुम्ही क्यू लिहून टाका आणि इथंच तुम्ही चुकता या स्टेटमेंटमध्ये. कारण की पहा, मी तुम्हाला सांगितलं आहे पहिल्यांदा, इफ नंतर जो असेल, तुम्हाला जेव्हा सिंबॉलिक फॉर्म लिहायचा आहे, इफ नंतर जो असेल तो पी लिहायचा, बरं आहे. किंवा तुम्हाला मी सिंबॉलिक फॉर्म लिहून दिले आहे, तेव्हा सिंबॉलिक फॉर्मच्या वेळेस तुम्हाला जेव्हा ट्रूथ टेबल शिकवले होते, ट्रूथ टेबलच्या वेळेस मी तुम्हाला हे सांगितलं होतं की जेव्हा इम्प्लिकेशन असेल, इम्प्लिकेशन मध्ये समजून घ्या, पहिल्यांदा समजून घ्या, लक्ष द्या इकडे. जर क्यू इफ पी असा एक फॉर्म मी तुम्हाला लिहून दिलाय, तुम्ही रजिस्टर मध्ये बघू शकता किंवा तुम्ही नोट्स मध्ये पण बघू शकता. मी तुम्हाला हा एक फॉर्म लिहून दिलाय. म्हणजे एकटा देन जर नसेल स्टेटमेंट मध्ये, फक्त एकटा इफ असेल, तर इफ नंतरचा पी असतो आणि इफच्या अगोदरचा क्यू असतो, बरं आहे. म्हणजेच पहा लक्ष द्या, स्टेटमेंट कसं तयार होईल, सरळ सरळ, बरं आहे. पहा लक्ष द्या इकडे, इफ, बरं आहे, वुमेन इन फॅमिली, पहा वुमेन्स इन फॅमिली इज लिटरेट. It means the family असेल, ओके. Then the family becomes literate. म्हणजे आता आपण हे जे स्टेटमेंट आहे पहिले प्रॉपर फॉर्म मध्ये लिहून घेतलेलं आहे. आता प्रॉपर फॉर्म मध्ये जर स्टेटमेंट आपण लिहिलेलं आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, लेट पी, म्हणजे बरोबर बघायचं स्टेटमेंट. बरोबर, म्हणून मी सांगितलं की हे प्रॉब्लेम इम्पॉर्टंट असेल, कारण की असं जर प्रॉब्लेम आला तर आपण आवाज काय करतो, पहिले लिहून टाकतो पी. हा सगळं सांगत होतो, जे पहिलं स्टेटमेंट आला त्याला पी लिहायचं आहे, ओके. 2 मिनिटं हॅलो, आपण काय करतो बा, तावा पी लिहून टाकतो. सर्व सांगत होतो, पहिलं पी लिहायचं, दुसरं क्यू लिहायचं, बरं ना. पण मी बाकीच्या पण गोष्टी सांगितल्या होत्या, बरं ना. त्या सगळ्यात महत्वाचं असेल, मी तुम्हाला सांगितलं होतं, जर फक्त एकटा इफ असेल तर पहिलं क्यू लिहायचं, नंतरचं पी लिहायचं. कारण की त्याचे वेगवेगळे फॉर्म्स आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं, इम्प्लाइज आहे, प्रोव्हाइड, हे सर्व वर्ड्स आहेत. प्रोव्हाइड पण वर्ड ऍड करून घ्या इम्प्लिकेशन मध्ये, बरं ना. त्याचं पण काम पडेल, कारण की तो पण यूज होतो, बरं. नोट्स मध्ये मी टाकलेलं नाही प्रोव्हाइडेड. आता बघा, वुमेन इन फॅमिली इज लिटरेट, तर पी स्टँड्स फॉर काय असेल पहा, वुमेन इन फॅमिली इज लिटरेट, बरं आहे. निगेशन पी काय असेल बघा, वुमेन इन फॅमिली इज नॉट लिटरेट, ओके. नेक्स्ट पहा, क्यू काय आहे, क्यू कोण घ्या, फॅमिली बिकम्स लिटरेट, फॅमिली बिकम्स लिटरेट, फॅमिली काय असेल, लिटरेट असेल, ओके. सिंबॉलिक फॉर्म बघा काय असेल, पी इम्प्लाइज क्यू, काय असेल, पी इम्प्लाइज क्यू. बघा पी कोण आहे, समजून घ्या पहिले, पी कोण आहे, वुमेन इन फॅमिली इज लिटरेट, बरं आहे. क्यू कोण आहे, फॅमिली, सॉरी निगेशन नाही लिहिलं आपण, ओके. एक मिनिट आम्हाला निगेशन पहिल्यांदा लिहू, ओके. निगेशन फॅमिली डज नॉट बिकम्स लिटरेट, डज नॉट बिकम्स लिटरेट, बरं आहे. सिंबॉलिक फॉर्म बघा काय असेल, पी इम्प्लाइज क्यू, सिंबॉलिक फॉर्म काय असेल, पी इम्प्लाइज क्यू. आता आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह लिहायचं आहे. कॉन्व्हर्स बघा, पी कॉन्व्हर्स काय असेल बघा, क्यू इम्प्लाइज पी,
Q implies P बघा Q कोण आहे आता इम्प्लिकेशन आहे मीन्स सरळ सरळ काम आहे इफ देन आपल्याला अप्लाय करावं लागेल Q कोण आहे बघा फॅमिली बिकम्स लिटरेट काय लागेल इफ फॅमिली बिकम्स लिटरेट family becomes literate then ba P कोण आहे women in family is literate then women in family is literate बरोबर आहे कॉन्व्हर्स नंतर बघा कोण असेल इन्व्हर्स काय म्हणजे निगेशन P implies निगेशन Q बरोबर आहे निगेशन P implies निगेशन Q आहे पुन्हा आपल्याला इफ देन अप्लाय करायचा आहे इफ बरोबर आहे निगेशन P बरोबर आहे निगेशन P कोण आहे बघून घ्या वुमेन इन फॅमिली इज नॉट लिटरेट या इफ वुमेन इन फॅमिली इज नॉट लिटरेट देन negation Q काय family does not becomes literate बरोबर आहे family does not becomes literate okay next part converse inverse next concept contrapose बरोबर आहे negation Q implies negation P म्हणजेच काय असेल if negation Q कोण आहे म्हणजे फॅमिली डज नॉट बिकम्स लिटरेट काय म्हटलं आपण फॅमिली डज नॉट बिकम्स लिटरेट इफ फॅमिली डज नॉट बरोबर आहे बिकम्स लिटरेट देन negation P कोण आहे म्हणजे वुमेन इन फॅमिली इज नॉट लिटरेट वुमेन in family is not literate बरोबर तुम्हाला काय करायचं सिंपल सरळ सरळ काय करायचं ते स्टेटमेंट पाहायचे ते फॉर्म्युला अप्लाय करून बरोबर फॉर्म मध्ये लिहून टाकायचं संपला विषय 3 मार्काला 2 मार्क राहतात ओके next part त्यामध्ये थर्ड बघा थर्ड काय असेल बघा इफ x is less than y then x square is less than y square बरोबर त्याच्यानंतर बघा x y belongs to r याला काही लिहायची गरज नाही आपल्याला तर आपलं स्टेटमेंट लिहायचं बघायचं ओके आता बघा पहिल्यांदा सिंबॉलिक फॉर्म लिहा आन्सर लेट p stands for काय असेल x is less than y हे बघा if नंतरचा पार्ट p देन नंतरचा q ओके निगेशन आता याचा आपल्याला निगेशन द्यायचं आहे मी तुम्हाला निगेशनचं सांगितलंय निगेशन आपण कसं लिहितो बरोबर आहे ना जर लेस दॅन असेल तर त्याला काय करतो आपण ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय का बघा म्हणूया ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू y त्याच्यानंतर पहा q बरोबर आहे काय असेल म्हणूया x स्क्वेअर इज लेस दॅन y स्क्वेअर याचं निगेशन आपल्याला करायचं आहे आता पुन्हा लेस दॅन आहे बरोबर आहे ना थोडं लक्ष नाही ओके आपल्याला लेस दॅन आहे ओके तर आपल्याला काय करावं लागेल पहा x स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय असेल y स्क्वेअर ते बाकी लिहायचं काम नाही ते फक्त जस्ट तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आहे x y बिलोंग्स टू r बाकी काय करावं म्हणजे r मीन्स लिहिलं कॉन्सेप्ट असतो ओके सिम्बॉलिक फॉर्म त्याला बघायचा आहे सिम्बॉलिक फॉर्म मध्ये बघा लक्षात आहे काय असेल इफ x इज लेस दॅन y इफ देन आहे म्हणजे सरळ सरळ इम्प्लिकेशन आहे x इज लेस दॅन y म्हणजे p असेल इम्प्लाइज x स्क्वेअर इज लेस दॅन y स्क्वेअर आहे x स्क्वेअर इज लेस दॅन y स्क्वेअर म्हणजे कोण असेल आता आपल्याला काय करायचं आहे कॉन्व्हर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉजिट असे तिन्ही पण द्यायचे आहेत
तर बघा कॉन्व्हर्स सगळ्यात पहिल्यांदा कॉन्व्हर्स काय फॉर्म्युला आहे कॉन्व्हर्स, त्याच्यानंतर बघा इन्व्हर्स आणि कोणतं कॉन्ट्रापोजिट. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापोजिट जर लिहायचे असतील तर सगळ्यात पहिले बघा कॉन्व्हर्स मध्ये गुण आहे Q इम्प्लाइज P, गुण आहे Q इम्प्लाइज P. Q म्हणजे गुण आहे x स्क्वेअर इज लेस दॅन y स्क्वेअर. तर काय लागेल इफ x स्क्वेअर इज लेस दॅन y स्क्वेअर देन P. P चं काय म्हणणं आहे बघा x इज लेस दॅन y, x इज लेस दॅन y. संपला विषय. बरं इन्व्हर्स पहा निगेशन P, निगेशन P गुण आहे x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू y. बरं x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू y देन निगेशन Q, निगेशन Q गुण आहे म्हणजे x स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू y स्क्वेअर. ओके, नेक्स्ट पहा कॉन्ट्रापोजिट आपल्याला लिहायचं आहे. तर आहे ना कॉन्ट्रापोजिट जर आपल्याला लिहायचं असेल तर पाहा लक्षात घ्या कॉन्ट्रापोजिट काय आहे. कॉन्ट्रापोजिट निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P. निगेशन Q बघा कोण आहे x स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू कोण असेल y स्क्वेअर. इफ x स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू y स्क्वेअर देन निगेशन P कोण आहे कोण घ्या x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू y. बरं आहे, तर पहा असे आपल्याला लिहायचं आहे. तर याचे तुम्हाला काही होमवर्क तुम्हाला करता येईल सॉल्व. परत तुम्ही यायचं पेज नंबर 12 वर होमवर्क मध्ये बघा पेज नंबर 12. ओके, त्यामधला बघा क्वेश्चन बघतात आहे राईट कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापोजिट. कारण की त्या क्वेश्चन नंबर 1, 2 आहेत. बरं आहे ना, आपल्याला कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापोजिट मधला घ्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 1 मध्ये पेज नंबर 12 त्यात बघा क्वेश्चन 1 बरं मी जसं सांगितलं तोच लिहा. बरं ना, त्यातलं पहिला आपण घेतलेला आहे, दुसरं तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे क्वेश्चन 1. त्यामध्ये प्रॉब्लेम्स बघा कोणते असतील 2, 1 आपण घेतलेला आहे, तो तुम्हाला करायचा आहे. 3 पण मीच घेतलेला आहे, 4 पण आपणच घेतलेला आहे. आता झालेला आहे 5 आणि 6, 5 आणि 6 असे हे तिन्ही सॉल्व्ह करायचे तुम्हाला. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट बघा. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे बघा हे आपले कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापोजिट. तुम्हाला सांगितलं 2 मार्काला 3 मार्काला येऊ शकतात. ओके, नेक्स्ट बघा नेक्स्ट बघा. आता या तुम्ही पेज नंबर एक क्वेश्चन आपण बाकी ठेवलेला आहे. पेज नंबर 14 वर आहे. बघा कोणत्या पेज नंबरवर वाटलं 14. क्वेश्चन नंबर कोणता 2 बघा. रिराइट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट युजिंग इफ देन. तर आहे हे पण एकदम सिंपल आहे. 1, 2 तुम्हाला सांगितले, बाकी तुम्ही स्वतः लिहा. ओके, बघा रिराइट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट युजिंग इफ देन. काय म्हटलंय बघा क्वेश्चन नंबर 2 त्यातला पेज नंबर काय सांगितलं मी 14, क्वेश्चन नंबर 2. ओके, रिराइट द फॉलोइंग स्टेटमेंट, रिराइट द फॉलोइंग स्टेटमेंट. ओके, विदाउट युजिंग इफ देन, विदाउट युजिंग इफ देन. क्वेश्चन पहिले समजून घ्या काय बघा. क्वेश्चनचं काय म्हणणं आहे बघूया. ते तुम्हाला स्टेटमेंट दिलेले आहे, ते इफ देन मध्ये ऑलरेडी आहे. आता जेव्हा त्याला पुन्हा लिहायचं आहे, पुन्हा त्याला इफ देन मध्ये लिहू नका. बरं आहे, म्हणजे इफ देन सोडून बाकी तुम्ही कोणत्याही फॉर्म मध्ये त्याला लिहा. ठीक आहे ना. तर मला एक सांगा तुम्ही पहिल्यांदा आपण आता बघितलेलं आहे इफ देन. मी तुम्हाला एक फॉर्म्युला लिहून दिला, एका टेबलवर लिहून दिलं होतं. बघून घ्या P implies Q logically equivalent to negation P or Q is logically equivalent to. ओके, negation Q implies negation P हे आताच बघितलं आपण. दॅट इज implication is logically equivalent to contrapositive. आणि त्या दिवशी आपण तिन्ही बघितले. ओके, आता मला एक सांगा, ऑलरेडी आपल्याला जे स्टेटमेंट आहे तुम्ही पहा त्या नोट्स मध्ये. बरं आहे ना. पहिलं स्टेटमेंट आहे इफ मॅन इज अ जज देन ही इज ऑनेस्ट, म्हणजे पुन्हा इफ देन. दुसरं बघा
इफ 2 इज अ रॅशनल नंबर, तिथे इट आलेला आहे बरं. सेकंड क्वेश्चन मध्ये तिथे इफ करा. इफ 2 इज अ रॅशनल नंबर देन रूट 2 इज अ रॅशनल नंबर. ते बरोबर आहे की नाही ते आपल्याला त्या भानगडीत पडायचं आहे. पुन्हा बघा थर्ड मध्ये इट आलेला आहे, तिथे इफ करा. इफ एफ ऑफ 2 इक्वल टू 0 देन एफ ऑफ एक्स इज डिव्हिजिबल बाय एक्स मायनस 2. म्हणजे हे जे सर्व स्टेटमेंट आहे हे इफ देनच्या फॉर्म मध्ये आहे. त्याला आता इफ देन मध्ये नाही लिहायचं, त्याला इफ देन सोडून लिहायचं आहे, दुसऱ्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. आता P implies Q हे इक्वल कोणाला आहे? निगेशन P और Q ला आहे. निगेशन Q implies निगेशन P ला आहे. पण निगेशन Q implies निगेशन P मध्ये काय प्रॉब्लेम आहे की इथे इफ देन आलेला आहे. म्हणजे तुम्हाला P implies Q हे स्टेटमेंट आता या फॉर्म मध्ये नाही लिहिली, तुम्हाला लिहिता येईल फक्त निगेशन P और Q या फॉर्म मध्ये. कारण त्याला सांगितलं विदाउट युजिंग वर्ड फॉर्म काय, विदाउट युजिंग इफ देन. इथे इफ देन तयार आहे, इम्प्लिकेशन तयार आहे, त्याच आपल्याला या फॉर्म मध्ये लिहिता येईल. आपल्याला लिहावं लागेल फक्त त्याला या फॉर्म मध्ये लिहूया. P implies Q लॉजिकली इक्वल टू निगेशन P और Q. बरं बरं असं लिहायचं. जे पहिलं आहे तेच घेऊन घेऊ. इफ अ मॅन इज अ जज, man is a judge, okay, then he is honest. He is honest. alright, ठीक आहे. ते स्टेटमेंट बरोबर आहे की चुकीचं आहे यात आपल्याला पळायचं नाही. ओके, तो जज आहे म्हणजे तो काय म्हणते ऑनेस्ट आहे. जर एखादा व्यक्ती हा जज असेल तर तो काय म्हणते ऑनेस्ट असेल. ठीक आहे, काय नेक्स्ट लक्ष द्यायचं. लेट पहिल्यांदा काय करायचं, सिंबॉलिक फॉर्म लिहून घ्यायचा आपल्याला. सिंबॉलिक फॉर्म लिहिताना काय करायचं बरं आहे ना, पहिले पी क्यू लिहायचे, त्याचे निगेशन पण लिहून घ्यायचे, कारण की निगेशनचं काम आपल्याला पडेल. ओके, निगेशन आपल्याला एकाच पडते निगेशन पी. तुम्ही एकाच निगेशन काढलं तरी चालून जाईल, क्यूचं निगेशन नाही काढलं तरी काही बिघडलं. ओके, लेट पी स्टँड्स फॉर, आपल्याला माहिती एफ नंतरचा जो असतो तो पी, देन नंतरचा असतो क्यू. इफ अ मॅन इज ऑनेस्ट, सॉरी मॅन इज अ जज. बरं, याचं निगेशन देऊन टाका. मॅन इज नॉट जज. ओके, मॅन इज नॉट जज. क्यू काय असं लिहून घ्या, ही इज ऑनेस्ट. ही इज ऑनेस्ट. लागत असेल तुम्हाला निगेशन क्यू लिहायचं असेल तर लिहून टाका, ही इज नॉट ऑनेस्ट. ही इज नॉट ऑनेस्ट. बरं, लिहायची गरज नाही तशी निगेशन क्यू, कारण की निगेशन क्यूचं कामच नाही आपल्याला, लिहायची गरज नाही. तरी तुम्ही लिहायचं असेल तर लिहून टाका. ओके, सिम्बॉलिक फॉर्म. तर काय असं बोलूया, पी इम्प्लाइज क्यू, हा झाला सिम्बॉलिक फॉर्म. आता आपल्याला काय करायचं आहे बघूया, लक्षात द्या. याला विदाउट युजिंग इफ देन म्हणजे विदाउट युजिंग इम्प्लिकेशन लिहायचं आहे. तर पहा लक्षात द्या काय असेल. सो काय करावं लागेल आपल्याला, विदाउट युजिंग इफ देन. तर असं लिहायची गरज नाही. ओके, विदाउट युजिंग इफ देन. काय फॉर्म्युला आहे, पी इम्प्लाइज क्यू निगेशन पी और क्यू. म्हणजेच पहा लक्षात द्या काय होणार, निगेशन पी और क्यू कसं घ्यायला बरोबर. तर निगेशन पी और क्यू, निगेशन पी बरोबर आहे मॅन इज नॉट जज. मॅन इज नॉट जज बरोबर आहे. पुन्हा आहे और, निगेशन पी नंतर पुन्हा आहे और, कोणता बडी और. क्यू, क्यू म्हणजे पुन्हा आहे ही इज ऑनेस्ट और ही इज ऑनेस्ट. ही इज अँड ऑनेस्ट वगैरे जे असेल ते लिहायचं असेल तुम्हाला लिहायचं. ओके, ही इज अँड ऑनेस्ट. सिंपल काम आहे, एवढंच आपल्याला लिहायचं आहे, जास्त आपल्याला यातून जायचं नाही लिहायचं. ओके, नेक्स्ट जे थर्ड आहे ते बघू आपण. तिथे इट आलेला आहे, इटच्या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे, इफ. असंच क्वेश्चन नंबर 2 मध्ये करा. तर तिथे पण इट आलेला आहे. इट 2 इज अ रॅशनल नंबर, तिथे असं लिहा इफ 2 इज अ रॅशनल नंबर. ओके, इफ एफ ऑफ 2 इक्वल टू 0 then f of x is divisible by x minus 2. ओके, आता पुन्हा मला लक्षात द्यायचं सिंबॉलिक फॉर्म लिहायचा आहे. लेट p स्टँड्स फॉर. ओके, इफ नंतरचा काय असेल, p असेल. काय होईल बघा, f of 2 इक्वल टू 0, याचा निगेशन लिहून घ्या. f of 2 is not equal to 0. q काय असेल बघा, f of x is divisible by x minus 2. f of x is divisible by x minus 2.
बरोबर आहे. नेक्स्ट पहा, निगेशन क्यू तुम्हाला लिहायचं असेल तर लिहा, नसेल लिहायचं नसेल नका लिहू, ही तुमची चॉईस असेल. मी एका ह्याच्यात लिहितो, दुसऱ्या मी लिहित नाही. ओके, सिम्बॉलिक फॉर्म बरोबर आहे. SF लिहितो त्याला सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म काय असेल पहा, सरळ सरळ P implies Q बरोबर आहे. विदाउट युजिंग इफ देन बघा, विदाउट युजिंग इफ देन बरोबर आहे. काय असेल पहा, P implies Q लॉजिकल इक्वल टू निगेशन P और Q. बघा निगेशन P म्हणजे कोण आहे, f of 2 नॉट इक्वल टू 0 और Q म्हणजे कोण आहे पहा, Q म्हणजे बघा कोण असेल, f of x is divisible by x minus 2. काय असेल, x minus 2. ठीक आहे ना. तर असे तुम्हाला इथे सॉल्व करता येते. एकदम सिंपल आहे. बरोबर आहे. दोन तीन जे टॉपिक आहे ते एकदम सिंपल आहे. बरोबर आहे ना. खास टॉपिक सुरू करता समजून घ्या, लक्षात एकदम डेली पॉसिबल पुढच्या लेक्चर पासून. ओके, ठीक आहे. तर यामधले पण तुम्ही काही होमवर्क करू शकता. बरं आहे, हे एकदम सिंपल आहे. ओके, तर काय करायचं पहा, तुम्ही या पेज नंबर 14 वर त्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 बघा. बरं आहे ना. मी होमवर्क एक काम करतो. ओके, अजून एखादा घेऊ शकतो, काय हरकत नाही. बघा चौथा बघा, इफ प्राइस increases then demand for then wages rise. ओके, मग आता बघा, लेट P बरोबर आहे ना. इफ नंतरचा पार्ट P असेल, देन नंतरचा पार्ट Q असेल. इफ P काय असेल, प्राइस इंक्रीजेस बरोबर आहे. निगेशन P लिहा, प्राइस डज नॉट इंक्रीजेस बरोबर आहे. Q बरोबर आहे, वेजेस राइज. ओके, सिम्बॉलिक फॉर्म बघा, इफ प्राइस इंक्रीजेस, इफ देना म्हणजे P implies Q असेल. बरोबर आहे. नेक्स्ट पार्ट, विदाउट युजिंग इफ देन बरोबर आहे. P implies Q लॉजिकली इक्वल टू निगेशन P और Q. काही लोक काय करतात, सर P implies Q म्हणजे P आणि निगेशन Q होते. बरोबर आहे. काही लोक असे म्हणतात. बरोबर आहे. त्यांना माझं सांगणं असं असेल की P and निगेशन Q हा P implies Q नाही, तो आहे निगेशन ऑफ P implies Q. बरोबर आहे ना. सो निगेशन ऑफ P implies Q, P and निगेशन Q होईल. P implies Q is not negation, sorry, P and negation Q. P implies Q is logically equivalent to negation P or Q. Next part त्याला काय करायचं आहे, तर स्टेटमेंट हे असेल, निगेशन P बघा, प्राइस डज नॉट increases और Q कोण आहे आपण घ्या, वेजेस राइज. राइट. तर काही तुम्हाला करता येईल असे तर आहे ना. तर मी तुम्हाला होमवर्क देतो. ओके, होमवर्क पहा, पेज नंबर 14 वर यायचं. पेज नंबर 14 बरं आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये पहा, प्रॉब्लेम्स कोणकोणते असतील. प्रॉब्लेम्स ओके, पहिला आपण घेतलेला आहे, दुसरं तुम्हाला करायचं आहे, तिसरा आपण घेतलेला आहे, चौथा आपण घेतलेला आहे आणि पाचवा तुम्हाला करायचा आहे. असे 2 हे होमवर्क तुम्हाला करायचे असतील. तर आता ऐकून घ्या.
पुढचा जो व्हिडिओ असेल तो अतिशय महत्वाचा असेल, कारण की पुढच्या जे शिकायचं आपल्याला लॉज ऑफ स्टेटमेंट किंवा त्याला म्हणतो आपण अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. ओके, या सर्व आपल्याला लॉज ऑफ लॉजिक शिकायचे आहेत. बरं आहे, लॉजिकचे जेवढे लॉज आहेत बरं आहे ना ते सर्व शिकायचे, कारण की इथून पुढच्या टॉपिकमध्ये जे तुमचा जवळपास आपला 70 to 80% हा चॅप्टर संपलेला आहे. पण राहिलेला जो 20% चॅप्टर आहे म्हणजे जो अप्लिकेशनचा पार्ट आहे लॉजिकच्या बरं आहे ना, त्या लॉजिकच्या अप्लिकेशन मध्ये काय होते बा समजून घ्या. लॉजिकच्या अप्लिकेशन मध्ये काय होतं आपल्याला की स्विचिंग सर्किट शिकायचं आहे. स्विचिंग सर्किट मध्ये आपल्याला काय करायचं असतं की लॉज अप्लाय करायचे असतात, सिम्प्लिफाय करायचं असतं स्टेटमेंट, त्यासाठी लॉज अप्लाय करायचे असतात. म्हणून काय या उद्याचा जे व्हिडिओ असेल त्या व्हिडिओ आपण सगळे लॉ जे आहेत ते लॉ आपल्याला बघायचे आहेत बरोबर आहे ना. आणि लॉ अतिशय महत्वाचे आहेत. एकदा लॉ जर कळले तर मग कुठला प्रॉब्लेम होणार नाही तर मग चांगला प्रॉब्लेम होईल. ओके, तर मे बी तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघायचं. ओके ठीक आहे, बाकी आपण उद्या बघू.